भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान वारंवार भारतावरती हल्ले करतोय। 8 मेच्या रात्री या हल्ल्याची तीव्रता आणखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं। पाकिस्तानी ड्रोन आणि वायू दलाने भारतीय सीमेत घुसखोरी केली, तसंच भारताच्या उत्तर आणि पश्चिमी भागातील शहरांना मिसाईलद्वारे टार्गेट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला। पण आपल्या सुरक्षा प्रणालीनं पाकच्या 50 ड्रोनचा खात्मा करून आपली ताकद दाखवून दिली। तसंच पाकच्या 8 मिसाईल सुद्धा पाडलेल्या आहेत। या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकची राजधानी इस्लामाबाद, त्यांचा आर्थिक कणा कराची बंदर, लाहोर, रावलपिंडी, बहावलपूर, मुझफ्फराबाद यांसारख्या अनेक शहरांना बेचिराख केलंय। पण या दरम्यान चिंताजनक अशी बातमी आली आहे भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती। फिलिस्तानी सैन्य संघटना हमास आणि पाकची गुप्तचर यंत्रणा ISI मध्ये फेब्रुवारीमध्ये एक बैठक झाली। तसंच काल रात्री भारतावरती पाकने जो हल्ला केला त्यात हमासच्या आतंकवाद्यांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती आहे। पण जसं हमास पाकिस्तानच्या मदतीला आलाय, तसं भारताच्या मदतीला इस्रायल येणार का? इस्रायल आपलं सैन्य युद्धात पाठवेल का? चला तर हेच सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सर्वात अगोदर तर हमास आणि ISI मध्ये काय बैठक झाली याची माहिती घेऊया। फेब्रुवारी 2025 मध्ये हमास आणि ISI यांच्यात एकापेक्षा जास्त बैठका झाल्या होत्या। पाक व्याप्त काश्मीरात सक्रिय असणारी दहशतवादी संघटना अल मरकजुल इस्लामीने या बैठकीचं आयोजन केल्याची माहिती आहे। ही संघटना ओसामा बिन लादेनने स्थापन केलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे। भारतात अशांतता आणि बांगलादेशात ISIच्या सहकार्यानं हमासचं जाळं पसरवण्यासाठी अल मरकजुल इस्लामीने या बैठकीचं आयोजन केलेलं होतं, ज्यात हमासच्या शेख खालिद कद्दुमी, खालिद मिशाल, मुफ्ती तकी उस्मानी आणि मौलाना मजलूर रहमान यांचा देखील समावेश होता। तर त्याच्या अगदी काही महिन्याभरात पाकच्या बहावलपूर मधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयात हमास कमांडर खालिद कायुमी आणि रऊफ असगर यांच्यात सुद्धा एक महत्त्वाची बैठक झालेली होती। या बैठकीचा उद्देश भारतात दहशतवादी कारवाया वाढवणे हाच होता आणि त्यानंतर एप्रिल महिन्याच्या 22 तारखेला दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केला। त्यामुळे पहलगाम हल्ल्यात कुठेतरी हमास देखील सहभागी असल्याचं दिसतंय। तर काल रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर 7 दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता। ते 7ही दहशतवादी हमासचे असल्याची माहिती आहे। म्हणजे एका बाजूने पाहिलं तर हमास पाकिस्तानकडून या युद्धात थेटपणे उतरल्याचं म्हणावं लागणार आहे। पण जसा हमास पाकिस्तानच्या मदतीला आलाय, तसा इस्रायल भारताच्या मदतीला येणार का? भारत पाक युद्धाची सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर भारताचं पारडं त्यामध्ये जडच दिसतं। भारताच्या सुरक्षा प्रणालीने आतापर्यंत पाकिस्तानचे सगळे हल्ले परतावून लावले। तसंच भारताकडून पाकमधील अनेक मोठमोठ्या शहरांना टार्गेट करून तिथे स्फोट घडवण्यात आला। त्या व्यतिरिक्त पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर देखील एक बॉम्बस्फोट झाला। पण तो भारताने केला का याची कोणतीही अधिकृत माहिती सध्या नाहीये। पण भारताने कराची बंदर, रावलपिंडी शहर, लाहोर, इस्लामाबाद, अटक यांसारखी पाकिस्तानी शहरं बेचिराख केली। त्यामुळे भारताला सध्या तरी कोणत्याही देशाच्या मदतीची काही गरज नाही। पण जर यदा कदाचित गरज भासली तर इस्रायल भारताच्या मदतीला येण्याची पूर्णपणे शक्यता आहे। इस्रायलने भारताच्या ऑपरेशन सिंदूरला उघडपणे पाठिंबा देत भारताला आपला बदला घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सुद्धा म्हटलं होतं। त्याशिवाय इस्रायल आणि भारत यांच्यात एक घट्ट लष्करी आणि गुप्त सहकार्य करार सुद्धा आहे। त्याच्या माध्यमातूनच इस्रायलने भारताला ड्रोन, मिसाईल आणि गुप्तचर तंत्रज्ञान पुरवले, जे दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये प्रभावी ठरले। तसंच पहलगाम हल्ला आणि 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवरती केलेल्या हल्ल्यामध्ये साम्य दिसतंय। त्याच वेळी इस्रायलने हमास विरुद्ध कठोर कारवाई केल्याप्रमाणेच भारताने सुद्धा दहशतवादाविरुद्ध कारवाई केली आणि इस्रायलने दहशतवाद विरुद्ध भारताला कायमच पाठिंबा दिलेला। पण यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या बाजूने हमास संघटना मैदानात उतरली। हमास आणि इस्रायल यांचा एकमेकांसोबत अनेक दशकांचा वाद आहे। हमासने इस्रायलवरती अनेक वेळा हल्ले केलेत। यात विशेषतः 2007 नंतर जेव्हा हमासने गाझा पट्टीवरती पूर्ण नियंत्रण मिळवले, त्यावेळी त्यांनी शेकडो यहुदींची हत्या केली होती। तर त्यानंतर 2008 ते 9 मध्ये हमासने ऑपरेशन कास्ट लीडच्या माध्यमातून इस्रायलवरती रॉकेट हल्ले सुद्धा केलेले होते, ज्यामध्ये अनेक नागरिकांसह इस्रायली सैन्याचा सुद्धा मृत्यू झाला होता। ही लढाई सुमारे 22 दिवस चाललेली होती। तर 2012 साली ऑपरेशन पिलर ऑफ डिफेन्स मोहीम राबवत हमासने पुन्हा एकदा इस्रायलवरती हल्ला केला। हमासने इस्रायलच्या अनेक शहरांवरती रॉकेट हल्ले केले। सुमारे 8 दिवसांच्या या संघर्षात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। तर 2014 मध्ये ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एज मधून हमासकडून मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा इस्रायलवरती रॉकेट हल्ले करण्यात आले।
ज्यानंतर इस्रायली सेना गाझा पट्टीत घुसलेली होती. हा संघर्ष जवळपास 50 दिवस चाललेला होता. तर नुकतंच 7 ऑक्टोबर 2023 ला हमासने पुन्हा इस्रायलवरती हजारो रॉकेट डागले, ज्यामध्ये 1000 पेक्षा जास्त इस्रायली नागरिक मारले गेले होते. शिवाय हमासचं सैन्य देखील इस्रायलमध्ये घुसलेलं होतं. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर 2001 ते 2025 पर्यंत हमास किंवा गाझा पट्टीतील इतर गटांनी इस्रायलवरती 10,000 पेक्षा जास्त रॉकेट हल्ले केले, ज्यात कमीत कमी 10,000 इस्रायली नागरिकांना मृत्युमुखी पडावं लागलं होतं. आता हमासची थेट भारत पाक युद्धात झालेली एंट्री ही इस्रायलसाठी सुद्धा चिंताजनक असणार आहे. जर ISIने हमासला अनुभव बनवण्याचं तंत्रज्ञान दिलं तर यामुळे इस्रायलला धोका निर्माण होऊ शकतो. मग अशा परिस्थितीत इस्रायल हमासला थांबवण्यासाठी भारत पाकिस्तान युद्धात सहभागी होऊ शकतो. पण इस्रायल थेटपणे युद्धात येईल का असं म्हणता येणार नाही. कदाचित इस्रायल शस्त्रसाठा किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताची मदत करू शकतो. तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? इस्रायल भारताच्या मदतीला येणार का? तुमची याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.